एस्केप करून बाहेर आहे सर. येस करा. ओके या कंप्लीट बाहेर आहे एस्केप करून. तुम्हाला जर तुमचा जर ज्याचा स्टॉक ॲड करायचा आहे ना तर तुम्ही ट्रान्झॅक्शनमधून ॲड करा. ट्रान्झॅक्शन स्टॉक रिसिव्ह. ट्रान्झॅक्शन मध्ये जायचं काय? हो ट्रान्झॅक्शन मध्ये स्टॉक रिसिव्हला या. ट्रान्झॅक्शन स्टॉक रिसिव्ह ऑप्शन आहे बघा खाली. स्टॉक रिसिव्ह युनिट ठेवतो आता. हो आणि याचा व्हिडिओ बनवून पण पाठवतो तुम्हाला लगेचच. ते सांगते त्याचा. हा स्टॉक रिसिव्ह होलसेल. त्याच्यानंतर होलसेल. होलसेल आपलं रिटेल मध्ये नाही ना? नाही तुमचं होलसेलमध्येच आहे ना. फक्त ते का भरण्यापुरतं आहे सर. त्याचं काय हो. एंटर मारा. ओके इथे कॅशलाच एंटर मारा. ओके हे विंडो का येस करा त्याला. ओके इथे 1 नंबर टाका फक्त बस. एंटर मारा द्या. या एंटर मारा. एंटर. आता इथे एंटर मारायचं अजून एकदा की लिस्ट येईल बघा तुमची. इथे तो प्रोडक्ट सर्च करा जो भरायचा. आणि जर नवीनच असेल तुमचा तर इथले इथेच F2 बटन दाबून ॲड करायचं सर. येस हो. आणि एडिट करायचं जर स्पेलिंग वगैरे चुकलं मागे नेण्यासाठी एस्केप बटन प्रेस करा. येस इथे आता घ्या. मगाचा कोलगेट होता बघा 300 ग्रॅमचा तुमचा. खाली असेल बघा. एंटर मारा ना. हा नाही होता. हा कोलगेट आपला प्लेन होता. हो खाली असेल बघा. कोलगेट मॅक्स फ्रेश सेन्सिटिव्ह कोलगेट स्ट्रॉंग टीथ. हा बघा. हा ओके हा होता पीस बघा. नंबर ऑफ पीसेस 0च आहे त्याचे. एंटर मारा त्याला. इथे एंटर बटन दाबायचं ॲड करण्यासाठी. हो ते खाली तुम्हाला हो एंटर मारा. ओके खाली बॅच विचारतो बघा. बॅच नंबर टाका तुमचा. तो बॅच टाकायचा त्याच्यावर आहे. हो बरोबर. एक बघतो. B18 हो आहे तसं आहे तसंच टाका. एक्सपायरी टाका मंथ आणि इयर. 2 years 5 months. जॉन्डिसचा नाही. ओके MRP टाका. जॉन्डिस में नाहीच आहे अप्लाय. क्वांटिटी टाका. नंबर ऑफ क्वांटिटी. किती तुमच्याकडे पीस आहेत त्या प्रोडक्टचे? 3 मध्ये काय नाही. फ्री परचेस बिलात वगैरे मारता नाही. पी रेट म्हणजे तुमचा परचेस रेट का असेल तर बस एंटर मारत द्या. हे आता आम्ही जे रेट वगैरे टाकलेत ना ते आपण अंदाजावर भरलेले आहेत. लक्षात आलं? ओके हो. तुम्ही ॲक्च्युली तुम्ही जर नवीन तुमची खरेदी येईल ना त्याप्रमाणे तुम्ही आपण करायचं म्हणून असंच केलेलं आहे. एक्झॅक्टली. फक्त स्टॉक अपडेट करून करण्यासाठी आपण घेतले ना ते करून. कारण तुमचं म्हणणं बरोबर आहे. जर उगाच ते प्रॉडक्ट सगळे भरले तर डबल टिबल काय खूप होणार. तुम्ही कंटाळा. मला अनुभव आहे ना. कारण ते डबल तुम्हीच परत 8 दिवसांनी सांगणार हो सर बाकीचे ते उडवून टाका आमचेच राहून दे जरा बरं पडते. तर आम्हाला अनुभव. तुम्ही नंतर एवढे हजारो प्रोडक्ट बघून खूप कंटाळवाणं होतं ते. त्यापेक्षा आपलं जे केलंय ते हो. आणि जे काय नवीन येतील तेवढे ॲड करत जायला बरं हो. तुम्हाला इझी पडतं तुम्हाला. काही नाही. एंटर मारत द्या. तिथे परचेस रेट तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता. नाही टाकलं तर येस म्हणा तिथे. आता तुम्ही नो म्हटलं बघा ते कॅन्सल करा. पुन्हा मारा एंटर आणि परत तो स्टॉक ॲड करा तिथेच. इथे बॅच नंबर टाका तुमचा. ओके एंटर मारा द्या. क्वांटिटी एंटर मारा. क्वांटिटी टाका पुन्हा. आणि परचेस रेट जर नाही टाकलात ना तुम्ही लास्टला तुम्हाला परचेस रेट काहीतरी टाकला 185 असा अंदाजे. असू द्या मग.
मग काय विषय नाही, एंटर. आता पुढे एंटर Delete मार. करायचं काय? नाही, ते डिलीट वरचं जाणार ऑटोमॅटिक. ऑलरेडी ते डिलीटच झालं. सेव्ह केल्यावर एंट्री ऑटोमॅटिक निघून जातं ते. आता इथे दुसरा प्रोडक्ट घ्या, अजून कोणता तरी ॲड करायचा असेल तो घ्यायचा इथे, किंवा आता एखादा दुसरा प्रोडक्ट जो ह्याच्यामध्ये नाहीच आहे लिस्टमध्ये तो ॲड करायचा असेल तो घ्या. ती कशी दाखवायची असेल एंट्री ती दाखवतो तुम्हाला. त्याच्यात नाहीच आहे तो प्रॉडक्ट. हां, हो हो, लिस्टमध्ये नाहीच आहे आणि डायरेक्ट सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. हा, हे आता आपलं बघा ट्रान्झॅक्शन झालं, स्टॉक रिसीव, त्याच्यानंतर होलसेल वर गेले. बरोबर. पुढे काय केलं? इथे ह्याचा व्हिडिओ पाठवतो, रेकॉर्ड होते माझ्याकडे, तुम्हाला लिंक पाठवतो लगेच 10-15 मिनिटात. ओके. मग ते रिपीट बघून तुमचं तुम्ही करू शकता. आता आपण एखादा नवीन प्रॉडक्ट घेऊया. डायमंड चिप आहे. हो. हे टाकून बघूया. ते कसं क्रिएट करायचं? डायमंड चिप प्लेन सॉल्टेड. ओके, एकदा एस्केप मारा सांगतो. ओके, नॉर्मली आपल्या इथे बिलिंग विंडोवर कर्सर असतो बघा. इथे दोनदा एंटर मारा की लिस्ट येते बघा आपली. हां, ओके, इथे लिस्ट आली बघा असं ऑल प्रोडक्टची डिस्क्रिप्शनमध्ये. इथे F2 बटन प्रेस करायचं आहे तुम्हाला, F2 की. ओके, इथे प्रोडक्टचं नाव टाईप करा डायरेक्ट. कंपनी सकट टाकायचं ना? हां, हो, कंपनी सकट जे काय असेल ते. जसं आता कॉलगेट कसं मगाशी आपण टाकितलं, जे काय डाबर का असेल त्याप्रमाणे. आता उद्या मला जायच्यात काय उद्या मला जर वाटलं ते काय एडिट करायचं, कुठलं हो, उठवायचं काय, तुमचं तुम्ही करू शकता. त्या प्रोडक्टला F3 बटन मारून चेंज करू शकता. डायमंड चिप येलो. येस, एंटर मारा आणि पुढे पॅकिंग टाका त्याचं. प्लेन सॉल्टेड. आता हे जरा जास्तच झालं. इथे पॅकिंग टाका. हां, इथे काहीतरी शॉर्टमध्ये टाका. हे अजून जात नाही, हे पुरा नाही लागत शॉर्ट. तुम्हाला मग पॅकिंग, कारण पॅकिंग फील्ड आपण वाढवलं आहे ना, तर कारण तिथे त्याची स्पेस संपली. शॉर्टमध्ये टाका ना ते. तिकडचं टीचं डायमंड. ओके, ठीक आहे, सॉल्ट टाकतो. आणि पॅकिंग टाका. किती ग्रॅमचं पॅकिंग आहे त्याचं? 100 ग्रॅम 200 ग्रॅम का असेल ते. 35 ग्रॅम. ओके, म्हणजे 25 + 10 ग्रॅम एक्स्ट्रा. ओके, इथे बारकोड स्कॅन करा त्याचा प्रोडक्टवरचा, पॅकिंगवरचा. ओके, बस एंटर मारत या आणि खाली MRP टाका त्याची. MRP वगैरे पण काय टाकायची गरज नाही. त्याला GST वगैरे काय लावायचं नाहीच आहे ना तुम्हाला सध्या. बस पेज डाऊन बटन दाबून सेव्ह करा. PGD ऑन पेज डाऊन. पण याची MRP आता 10 रुपये टाकायची. हां, पुढे विचारेल तुम्हाला. पेज डाऊन मारा डायरेक्ट. इथे नाही टाकली ते चालते. एंटर. GST जर विषय असला तर करावं लागतं काय? हो, एकदा एस्केप करा. तो प्रोडक्ट ॲड झाला आपला. ओके, ॲड झाला बघा. ओके, मारा एंटर. की इथे तुम्हाला बॅच विचारेल, बॅच टाका तुमचा. इथे फिल करताना तुमचा बॅच, एक्सपायरी आणि MRP तिन्ही गोष्टी विचारतं सर सॉफ्टवेअर तुम्हाला. ओके, एक्सपायरी 7/24. 19/7 पुढे टाकायची. हो 7/24 टाका फक्त. मंथ आणि इयर. 7/24 म्हणजे एक्सपायर झाला ऑलरेडी सर. आता 29/7/24. हो, कारण हे महिना आता ऑगस्ट चालू झाला ना. एक्सपायर झालं. हो, ते भरताच येणार नाही तुम्हाला. दुसरा आहे का बॅच तर भरा. ते आता वाढवून तरी टाकावं लागेल. हां, वाढून टाकावं लागेल. ओके, मारा एंटर मारा एंटर टाका बॅच. 8/24 पण एक्सपायरच घेणार ना. ऑलरेडी 8 चालूच आहे. येस करा त्याला. हो, कारण नियर बाय आहे ना त्यामुळे. MRP टाका आता इथे.
बस नंबर ऑफ क्वांटिटी टाका, किती नंबर ऑफ पीस आहेत तुमच्याकडे ते. हा. बस यस करायचं तिथे, यस. ओके. अजून कोणता ॲड करायचा आहे का सेव्ह करूया एवढीच? हा, सेव्ह करतो. ओके, मग एकदा एस्केप बटन दाबायचं. हा. हे बघा इथे ही छोटी विंडो असेल ना, छोटी बारकोड स्कॅनिंगची विंडो असते, इथे एकदा एस्केप मारायचं की कंप्लीट ब्लॅक लाईन आहे. थांबा, एकदाच मारायचं, नो म्हणा. ओके, आता कंप्लीट ब्लॅक लाईन आली बघा. खाली येण्यासाठी एंड बटन प्रेस करा, END एंड. कर्सर तुमचा बिलिंग विंडो खाली. आता इथे रेट नाही टाकला, येस करा त्याला. बस एंटर मारत या. ही विंडो एस्केप केली तरी चालते. मारा एंटर. ओके, एंटर मारत या लास्टपर्यंत. मारा एंटर, अजून एकदा. ओके, सेव्ह बटनला एंटर. बस एस्केप करून ही एंट्री सेव्ह म्हटलं ना, इथे एंट्री तुमची सेव्ह झाली प्रॉपर. एस्केप करून बाहेर या. हो, आता हे दोन्ही प्रोडक्ट तुम्ही स्कॅन मारून बघू शकता बिलात. तुमचे प्रॉपर बिलात लोड होणार, सेल बिलात. एस्केप करून बाहेर या. आता एंटर बटन मारून डायरेक्ट सेल बिलला या. हो, मारा एंटर. बस इथे आता स्कॅन करा आताचे 2 प्रोडक्ट जे आपण भरले ते, डायमंड आणि तो. बघा पडला. दुसरा मारा. नाही, चुकलं काहीतरी, डबल केलं. डिलीट कसा करायचा? हा, डिलीट बटन सिलेक्ट करायचं आणि डिलीट की दाबायची. ओके, खाली हो गेला तो. आता खाली स्कॅन करा दुसरा. एस्केप करा एकदा. इथे स्कॅन करा डायरेक्ट. काय झालं, दुसरा खाली त्याचा स्कॅनर होता. ओके, आता कोलगेट पण ऑटोमॅटिक होतं. हो, एकदा एस्केप करा. जेव्हा आपण एंट्री सेव्ह करणार ना, तेव्हा ऑटोमॅटिक होणार. आता हे आपल्याला सेव्ह करायचं असेल तर एंड बटन दाबायचं. सेव्ह केल्यावर निघून जाणार तो. इथे कस्टमरचं नाव वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. ओके, हो. इथे डॉक्टर काय विषय? हो, डॉक्टर का विषयच नाही. बस एंटर मारा द्या. हे आपल्याला काढता नाही ना डॉक्टर जनरल प्रॉडक्ट करून असं. डॉक्टर कारण ते मी आता फार्मसीत त्या टाईपमध्येच तुमची बनवली ना फॉर्म. ते का एंटर मारत चला. त्याला डॉक्टर येणार नाही येणार. इथे तुम्हाला अमाऊंट टाकायचे. कॅश दिले, जीपे दिले. बाय डिफॉल्ट आता कॅश आहे बघा. त्यासोबत त्यांनी 500 दिले तर इथे 500 टाकायचे. एंड बटन दाबा, END एंड. तर इथेच बघा रिफंड त्याला किती द्यायचं ते पण तुम्हाला लगेच दाखवतो सॉफ्टवेअर. त्याचे किती झाले बघा. बिल अमाऊंट झाले 204, अमाऊंट रिसिव्ह 500 आणि 296 रिफंड द्यायची. ओके, आता इथे मी डिलीट मारतो. कधी काय होतं, कस्टमर म्हणतो का 200 रुपये किंवा 100 रुपये कॅश देतो. इथे एंड बटन दाबायचं आणि म्हणतो मी उरलेले जीपे करतो, सुट्टे नाही म्हणून. असं पार्शल पण सेटल करू शकतो, अर्ध. समजलं. आणि पूर्ण जीपे असेल तर जीपेला येऊन इथे एंटर मारायचं आणि टोटल अमाऊंट जीपे टाकायची. मग जीपेमध्ये सेटल करू शकता. एंड बटन दाबायचं सेव्ह करण्यासाठी. तुम्ही सेव्ह करा. आता तुम्हाला कशामध्ये सेव्ह करायचं आहे ते डावीकडे मोड दिसतात बघा. जीपे, फोनपे, आपलं हे जीपे, कॅश अँड कार्ड डावीकडे दिसत आहेत का? हे काय आता बाय डिफॉल्ट कॅश सिलेक्ट आहे बघा तुमचं. असं फक्त आता तुमचं जीपेमध्ये घ्यायचं असेल तर काय करणार तुम्ही, डावीकडे यायचं पहिल्यांदा. नाही, कर्सर लेफ्ट एरो मारा, लेफ्ट एरो आणि डाऊन एरो म्हणून जीपे. आता पुन्हा एंटर मारायचा आणि इथे अमाऊंट टाकायची. काय बाबा 100 टाक. मग 100 पूर्ण नाही. तुमचं अमाऊंट किती आहे? 204 रुपयाचं बिल आहे. मग जीपे 204 पुढे करणार ना तो. हो, बस. आणि 2दा एंड बटन दाबायचं इथे, डायरेक्ट तुमचं इनवॉइस सेव्ह होणार. इथे चेक नंबर काय 1 टाका फक्त तो काय. बस एंड बटन दाबा, एंड. तो ऑप्शनल आहे, ते बघतो मी, चेक करून सांगतो तुम्हाला. बस एंड बटन म्हणून सेव्ह करा. हो, म्हणजे इथे जास्त आपल्याला कसला वापर करायचा
आता डिफॉल्ट तुमचं कॅश आहे. आता तुम्ही ज्या मोडने पेमेंट घेता ना त्या मोडने तिथे सेटल करायचं बिल. जीपे घेतलं एंड सर्व्हिस बिल करताना मारायचं. येस सेव्ह करताना एंड की यूज होणार मॅक्झिमम. ओके इथे ओ बटन दाबा. ओ दाबला तर तुमच्या प्रिंटचा प्रिव्ह्यू दाखवणार तुम्हाला. एंटर मारा. इथे बिलाचा प्रिव्ह्यू पण बघू शकता. बस इथे तुमचं ऑटोमॅटिक येणार ते सगळं. मागे येण्यासाठी एस्केप मारा. ते आपण काढू शकत नाही ना पेशंट ऍड्रेस. हो ते काढू शकतो. तुमचं फायनल तुमचं झालं ना लायसन आलं परवा की ते तुम्हाला अपडेट करून देतो. नको असलेलं काय काय गोष्टी काढून देतो. ते सगळं हाईड करू शकतो पूर्ण कस्ट. आता आपण हे फक्त तुम्ही ट्रायलला दिलात नाही. हो ट्रायल म्हणजे ऑलमोस्ट डनच झालंय तुमचं. आज पेमेंट टाकलं का आज रात्री रिक्वेस्ट टाकणार. ऑलरेडी तुम्ही टाकलेलीच आहे. उद्या लगेच ॲक्टिवेट होऊन जाणार. मग त्याच्यात ते त्यांना काढून टाकायला सांगा. हो ह्याच्यात आपण गोळ्या काय टाकणारच नाही. बरोबर. हां तुम्हाला जे जे काय नको असेल ना ते मला सांगा उद्या परवा. मग तुम्हाला ते बाकीचे कॉलम सगळे अपडेट करून देऊया. काय प्रॉब्लेम नाही. ते आपल्याला नंतर पण काढता येतात ना कधी काढावे. हो कधी काढता येईल. का प्रॉब्लेम नाही सर. आता दिवसभर सेल कसा बघायचा. एस्केप करून बाहेर या. आता आपण एक बिल मारलं बघा. काय केलं ते मिनिमाइज केलेलं ओपन करा सॉफ्टवेअर. बाजूचं हे नाही हे मिनिमाइज करून ठेवा. मार्क म्हणून ते हां ते त्याच्या बाजूचं एस्केप करायचं. हां इथे एस्केप करा की मागे येणार तुम्ही. एस्केप करून बाहेर या. आता तुम्हाला डेली हो मेन स्क्रीनवर या. ओके इथेच डेली रिपोर्ट ऑप्शन आहे बघा. डेली रिपोर्ट तिथेच स्टॉकच्या बाजूला. एक काय सेंटरलाच आहे हो सर स्टॉक मगाशी केलं त्याच्या डेली रिपोर्ट. त्याच्यामध्ये सेल रिपोर्टला जायचं आणि पहिल्याच ऑप्शनला क्लिक करा मोड ऑफ पेमेंट. बस आणि व्ह्यू करा. इथे तुम्हाला टोटल आता फक्त जीपे मध्ये एकच बिल मारले 204 रुपये आले. मग कॅश किती जीपे किती कार्ड किती इथे तुम्हाला दाखवणार सगळं. अजून काय बिल केल्यावर ते कळणार. हो जसे तुम्ही बिल मारत जाल ना टोटल समरी तुम्हाला इथे सिंगल क्लिकवर भेटत जाणार. ते स्कॅनरवरच सगळं केलं तर डोक्याचा ताप निघून जाईल. हो तुम्ही कसं आता शेवटी काय काही गोष्टी पेमेंट कर तुम्ही कसे सेटल कराल त्याप्रमाणे होणार मेंटेन रिपोर्टिंग. आता समज ठीक आहे हे झाला विषय. आता जर एखादा प्रॉडक्ट कोणी रिटर्न आणलं तर ते कसं आपल्याला तो सेल रिटर्न एस्केप करून बाहेर या. आता सपोज आता 2 प्रोडक्ट आपण मारले त्याच्यातला प्रोडक्ट रिटर्न आला तुम्ही ट्रान्झॅक्शन मध्ये ना ट्रान्झॅक्शन सेल रिटर्न ऑप्शन आहे बघा. 3 नंबर हां क्रेडिट नोटला क्लिक करा. ओके एंटर मारा. ओके एंटर मारा द्या. इथे रिझन टाकायचं सेल रिटर्न म्हणून रिझन टाका. बस एंटर मारा द्या. रिटर्न केलेला स्टॉक तुमचा ऑटोमॅटिक ॲड होणार पुन्हा स्टॉकला. एंटर मारा. पुढे एंटर. इथे स्कॅन मारा. बारकोड मारायचं सर स्कॅन. आता जो बिल मारला त्यापैकीच स्कॅन करा. आता काय केलं त्यातच करूया. हो हे एंटर मारून आणखी एकदा नाही डायरेक्ट मारा ना स्कॅन तरी चालतो. ओके बस इथे बॅच वगैरे तुम्ही F3 मारून सिलेक्ट करू शकता. F3 मारा का ॲड केलेले बॅच दिसणार आहे बघा. बॅच नाहीच आहे त्याचा. एंटर मारत द्या. एंटर मारत द्या. बस एक तर एस्केप बटन दाबायचं फुल स्क्रीन हे लाईन येण्यासाठी. एकदा एस्केप मारा. फुल लाईन आली थांबा हो. एकदा तुम्ही दोनदा कशाला नो म्हणा त्याला. फुल लाईन आली ना आता ब्लॅक लाईन बघा. बस एंड बटन मारून सेव्ह करा. एंड बटन मारून खाली या आणि एंटर येस करायचं. हो एंटर मारत यायचं आणि इथे परत अमाऊंट कॅशमध्ये सेटल करून टाकायची. तिथे अमाऊंट 10 रुपीज टाका ना ते. इथे अमाऊंट आहे. हो बस एंड मारून सेव्ह करा. एंड मारायचं. एंड 2 वेळा एंड बटन दाबायचं. हां एंटर मारा की सेव्ह होणार. बस एस्केप करून बाहेर या. हा एक स्टॉक परत तुमच्या स्टॉकला हिशोबात ॲड होणार ऑटोमॅटिक.
हा ठीक आहे. हो आणि काय असेल ते व्हिडिओ आहेतच ना तुमचे? हो व्हिडिओ आहेतच यूट्यूबला. आता हे तुम्हाला सांगितलं ते पण तुम्हाला व्हिडिओ करून पाठवतो. ट्रान्झॅक्शन आणि फायनल रिपोर्ट कसला आहे? रिपोर्टिंग पार्ट्स आहेत त्याचे पण तुम्हाला व्हिडिओ पाठवते. ते सगळे रिपोर्टिंग पार्ट, सेल, परचेस, स्टॉक, त्या इन्व्हेंटरी. सगळ्या जेवढे तुमचे ऑप्शन आहेत त्या सगळ्याचे व्हिडिओ आहेत काय? हो सगळ्याचे व्हिडिओ आहेत. A to Z सगळ्याचे व्हिडिओ आहेत. ते बघून तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकू शकता. ठीक आहे. आणि मी काय म्हणतो इथे खाली आहे ना म्हणजे टास्क बारला हां तसंच राहणार ना तुमचं सॉफ्टवेअर? हो ते मिनिमाइज करून ठेवू शकता आणि तुमचं नाही इथेच राहून दे म्हणजे बरं पडेल. कारण काय होणार आहे आम्हाला इथे आमचा मेडिसिनचा पण ऍप आहे दोन्हीकडे आम्हाला हा मग तो ड्रॅग करून ठेवू शकतो ना, काय प्रॉब्लेम काय नाही. तो असाच ठेवून द्या टास्कला आता जसा मेडिविजन आहे तसा. एक मिनिट माऊस सोडा. हा सोडला. हे बघा क्लोज करताना ना, क्लोज करता इथे एक्झिट बटन आहे बघा, एक्झिट बटन याला क्लिक करायचं का इथे तुमच्या कंपनी आहे ना, क्लिक करा त्याला एक्झिट बटनला. ओके मेडिकलचं नाव आलं की इथे एस्केप बटन दाबायचं, एस्केप आणि यस म्हणायचं आणि एंटर बटन दाबा एकदा की सॉफ्टवेअर क्लोज होणार. एंटर. हो नंतर ही बॅकअप EXE असते बघा, हिला पण एस्केप करून क्लोज करायचं. वरून ती क्लोज तिकडनं होणार नाही कधीच. एस्केप करून यस एक्झिट करायची. एस्केप करून एक्झिट. हो बस ते आता इथे गेला काय तो सॉफ्टवेअर? हो ते काय इथे ड्रॅग करून टाकलं काय येणार तिथे. हे घालवायचं की इथे ठेवायचं? थांबा एक मिनिट थांबा. पुढचं नाही ते पण राहून दे ना. हा मग तसं इथे हे ठेवून द्या मार्क्सचं सॉफ्टवेअर. ते इथे ड्रॅग करून टाका बघू इथे तास भरला. नाही ड्रॅग करून टाका ना, ड्रॅग करून घेत नाहीये ते. कसं करायचं? बस एक माऊस सोडा जरा. ओके पिन टू टास्क इथे येईल इथे. ओके इथे आलंय बघा आता डायरेक्ट इथे आलं बघा टास्क बारला. हा आलाय. ओके म्हणजे काय होईल आम्हाला हे दोन्ही सॉफ्टवेअर चालू ठेवायला लागेल. हो हो असा विषय. एक मिनिट तिकडे बिल चालू असेल ना. हो मिनिमाइज करून तुमचं तुम्ही इकडे करू शकता. एक मिनिट सर. हा दुसरी राहायची चांगला आहे. ओके सर आता करून बघा ओपन. हे युजर ID फक्त मार्क टाका त्याला की लॉग इन होईल तुमचं. मार्क जायचं. मार्क हो आणि एंटर दोन्हीकडे तेच टाकायचं ना. एकच टाकलं एंटर मारा फक्त लॉग इन होईल डायरेक्ट. ओके मास्टर ट्रान्झॅक्शन अकाउंट. आता आपल्याला जर एखाद्या म्हणजे एंट्री मारायची असेल तर कुठून जायचं? कसली एंट्री? परचेस. मग ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस. ट्रान्झॅक्शन परचेस रिटर्न नाही हो परचेस पर सेकंड ऑप्शन. हा
होलसेल बिल. ह्याच्या पण मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, बघितल्यावर लक्षात येईल तुम्हाला, एकदम इझी आहे. परचेस. परत आपण जेव्हा हे करतो ना पेमेंट, हां, त्याची रिसिट एंट्री, ह्याच्या पेमेंट एंट्री मारायची. पेमेंट अकाउंट, वाउचर एंट्रीमध्ये जाऊन पेमेंट एंट्री, अकाउंटमध्ये वाउचर एंट्री, हा पेमेंटमध्ये पेमेंट. इथे तुम्ही कोणाचा जर केला पेमेंट, हो, एंटर मारायचा डेट टाकून. एंटर. आधी काय करा, आधी पण त्याच्यासाठी परचेस बिल भरली पाहिजे, पार्टी ॲड केला पाहिजे ना सर, तर पेमेंट एंट्री. तुम्ही एक स्टेप बाय स्टेप शिकून घ्या. पहिलं सेल, परचेस, पेमेंट सगळे एंट्री दाखवतो तुम्हाला. हे व्हिडिओ पण पाठवतो मराठीतले. हा ठीक आहे. तुम्ही किती आता प्रत्येकाचे व्हिडिओ आहेत ना त्याच्यात? 20-25? हो, प्रत्येक याचे टॉपिक वाईज व्हिडिओ आहेत, ऑप्शन वाईज. चालेल. ओके सर. ओके ठीक आहे, बघतो ते व्हिडिओ. ते कसं आहे, जोपर्यंत आपण